नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. 21 जून 2026 पेडगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान संपन्न होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 22 जूनला आदतचं मैदान संपन्न होणार आहे. त्या ठिकाणी एक ब्रेकिंग न्यूज थंबनेल तुम्ही बघितलं असेल की नक्की काय बाबांनो, काय विषय काय. खूप दिवस झाले तुम्ही बघताय बकासूर. मोहिल शेटने मागेच सांगितलं होतं की बैल 3 पायावरती कधी कधी पळतो, पाय उचलतो एक, आणि तसंच थोडंसं कारण समोर येतं आहे मित्रांनो की बकासूरच्या पायाची जी दुखापत होती ती नॉर्मलच आहे, परंतु डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो मामाने घेतलेला आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आपल्या नंदीला थोडासा आरामाची गरज आहे आणि आराम मिळू शकतो बकासूरला. आणि बकासूर सतत तुम्ही बघितलं 1 ते 1.5 महिना झालं कमी पळते असं लोकांना दिसते. त्याच्या मागचं कारण 100% तुम्हाला तेच आहे की थोडासा पायाचा प्रॉब्लेम होता बकासूरच्या, आणि ते थोडंसं नक्कीचा पण प्रॉब्लेम आहे असं खूप जणांचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो, तो 100% कवर होतो आहे बकासूर आणि कवर होत आलेला आहे. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की थोडंसं 10 दिवसाचा आराम जो आहे तो बकासूरला 10 ते 12 दिवसाचा आराम बकासूरला द्यायला सांगितलेला आहे. आणि बकासूर कवर होईल, 100% होईल कवर. एखाद्या वेळेस जर नाही कवर झाला तर मग आपल्याला बकासूर जो आहे तो पेडगावच्या हिंद केसरीच्या मानाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही अशी अपडेट मिळते मित्रांनो. 50% पळूसुद्धा शकेल, 50% नाहीसुद्धा पळू शकेल, कारण की बैल रिकवर जोपर्यंत बैलाचा फेरा जोपर्यंत निघत नाही, म्हणजे आपल्या बकासूरचा फेरा जो आहे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही मित्रांनो. कारण काय तुम्हाला माहिती आहे की तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रात त्याला देव म्हटलं जातं. त्याचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि सलग 5 वर्ष तो 1 नंबर गुलाल हा मिळवत आलेला आहे. असं कोणतंच मैदान नाही की त्या ठिकाणी तो पळलेला नाही. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तो पळलेला नंदी आहे. एकमेव असा नंदी आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तो गेला आहे. अगदी छोट्या छोट्या गावातनीसुद्धा तो पळालेला आहे. परंतु तुम्ही बघितलं आत्ता मागे मोहिल शेट यांची मागेच मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं की बैल थोडासा पाय उचलतो आहे अशी माहिती मिळते. ते पाय उचलते, मग त्याचंच कारण समोर येतं आहे की काय अजून कन्फर्म असं म्हणू नका की बकासूर नाहीच पळणार. बकासूर 50% पळण्याचे चान्सेस आहेत, 50% चान्सेस पळण्याचे आहेत. आता जोपर्यंत बकासूरचा फेरा जो आहे तो निघत नाही तोपर्यंत असं समजायचं की बकासूर पळेल किंवा नाही. जो फेरा जर निघाला तर समजून जावा बकासूर 100% पळणार आहे. आणि जर नाही फेरा जर निघाला तर आपल्याला बकासूर त्या पेडगावच्या हिंद केसरीच्या मानाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे. बघूया काय होते. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याचा विक्रम तोच मोडू शकतो, कारण की त्याचा विक्रम सगळ्यांना माहीत आहे. 12 वेळा हिंद केसरी असलेला असा एकमेव नंदी आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. 1 वेळा रुस्तम हिंद केसरीचा किताब त्याने पटकवलेला आहे. आणि सगळेजण खूप 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 मैदानामध्ये लोक, प्रत्येक जे बैलाचे फॅन्स आहेत त्या ठिकाणी येणार आहेत. अगदी बकासूर फॅन्ससुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी येणार आहे. परंतु 50% चान्सेस पळण्याचे आहेत, 50% नाही आहे. कन्फर्म समजू नका मित्रांनो, कारण की जोपर्यंत फेरा नाही निघत तोपर्यंत समजायचं की मग असं सांगितलं की फेरा जर निघाला तर 100% कन्फर्म तो पळणार. जर नाही फेरा निघाला तर मग थोडंसं अवघड होईल असं मला वाटते. आणि तसं जरी झालं, समजा जरी फेरा नाही निघाला समजा बकासूरचा आणि सगळ्यांना वाटेल की बकासूर पळणार नाही, काय सांगू शकत नाही. लाईव्ह लॉटमध्ये ज्यावेळेस 20 तारखेला किंवा ते कधी लाईव्ह लॉट होतील ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कधी कमेंट्स लाईव्ह लॉट होणार आहेत त्या लाईव्ह लॉटमध्ये ज्यावेळेस चिठ्ठी निघेल मग त्यावेळेस कन्फर्म समजूया की बकासूर त्या ठिकाणी पळणार आहे. परंतु अशी अपडेट समोर येते की बकासूर पळणार नाही असं माहिती मिळते. जर बकासूर जर रिकवर झाला, थोडंसं पायाची ती थोडीशी नॉर्मल दुखापत आहे ती जर बरी झाली तर 100% तो पळताना दिसेल अशी माहिती मिळते. बघूया या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र जिंकला आहे, 14 देशामध्ये जे बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातं त्या लोकांची मनं जिंकलेत, असा नंदी आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये
एखाद्या वेळेस 50% दिसेल पण नाही, पण बघूया काय होतं आहे. जोपर्यंत फेरा निघत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. हीच तुमच्यापर्यंत एक महत्त्वाची अपडेट म्हटलं द्यावं की मला कालच माहिती, काल 1-2 दिवसापूर्वीच मला माहिती मिळाली होती की बकासूर एखाद्या वेळेस पळेल पण नाही, पण कारण की खूप मी सुद्धा थोडंसं मैदानामध्ये होतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो बनवू शकलो नाही आहे. तुम्हाला माहिती आहे बकासूरबद्दलच नव्हे तर सगळ्या नंदींच्याबद्दल मी व्हिडिओ जो आहे तो घेऊन येतोच, परंतु खूप सारे असे बकासूरचे फॅन्स मला कॉल करतात की बकासूरचा पैरा. अगदी मी काल पण तुम्हाला आता बोललो सकाळी की बकासूर अंदाजित पैरा तो असू शकतो, परंतु अशी माहिती आता मिळते की त्याला थोडीशी पायाची दुखापत असल्यामुळे तो थोडंसं डॉक्टरने आराम करायला सांगितलं आहे बकासूरला, म्हणजे आराम द्यायला सांगितलेला आहे. तो रिकवर झाला आहे, परंतु शेवटी आपणही कुठेही गोळ्या खातो, दवाखान्यामध्ये जातो, त्यावेळेस डॉक्टर काय करतो, जरा बरं झालं नाही, तुम्ही 2-3 दिवस आराम करा, त्याच्यासोबत पूर्णपणे तुम्ही बरं होणार नाही. तसंच बकासूर पूर्ण बरा झाला आहे, परंतु थोडंसं डॉक्टरांनी सांगितलं की थोडासा आराम त्याला द्या बकासूरला. म्हणून आता बघूया, जर त्यातनं जर तो फिट झाला तर 100% तुम्हाला मैदानामध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत देव दिसेल. आणि बघूया, बकासूरशिवाय मैदानाला खूप मजा येत नाही आहे. आणखीन तुमच्यापर्यंत अपडेट जे आहेत ते 100% पोहोचवण्याचा प्रयत्न करू, कारण की बकासूर विषय असो, सगळ्या नंदींच्या विषय असो, अपडेट ह्या तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मी देतच राहतो. ग्राउंड रिपोर्टिंगसुद्धा आपलं चालू आहे, ग्राउंड रिपोर्टिंगसुद्धा करतोच मी. सगळ्यांना माहिती आहे, आता कालच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी जो आहे तो पटकवलेला होता स्वामी आणि लकी कोडोलीकरांचा या जोडीनं. दुसऱ्याचं मैदान होतं, तसेच एम नाना यांच्या राजाने आणि चांदने 2 नंबरचा मान पटकवला, तसेच 3 नंबरचा मान जो आहे तो शिवने पटकवला. आणि बरेच खूप सारे नंदी होते, परंतु काय होतं त्या ठिकाणी पावसाचं थोडंसं आगमन दिसत होतं, त्याच्यामुळे फक्त मला 3च मुलाखती मिळाल्या. बाकीच्या मुलाखती काय म्हणजे पावसामुळे थोडंसं गडबड झाली, नाहीतर बाकीच्यासुद्धा मुलाखती घेतल्या असत्या. परंतु असंच तुमचं प्रेम देत राहा, प्रेम आपलंसुद्धा मिळेल आणि चांगल्या कमेंट्स करताय, याच्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार. परंतु हेच म्हटलं की थोडंसं बकासूरविषयी थोडासा आज व्हिडिओ बनवावा की बकासूर तुम्हाला पेडगावच्या मैदानामध्ये एखाद्या वेळेस दिसेल किंवा नाही, कारण की पायाच्या थोड्याशा दुखापतीमुळे कवर झालेला आहे पूर्णपणे, पण थोडीशी आरामाची गरज आहे. बघूया, सगळ्या मराठाचा लाडका देव कधी त्याचा फेरा होतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण की त्याच्याशिवाय खरंच मजा येत नाही शर्यत बघण्यासाठी, किंवा तो मैदानामध्ये जेव्हा असेल त्यावेळेस मजा येतेच. बघूया, आणि बकासूरची सगळी आतुरतेने वाट बघतायत कधी फेरा होतो आहे बकासूरचा. बघूया, कारण की मी सुद्धा उत्सुक आहे कधी एकदा तो व्हिडिओ येतो आहे, म्हणजे तुमच्या लोकांच्यापर्यंत आपण कन्फर्म सांगू शकतो की बकासूर पळणार आहे त्या ठिकाणी. कन्फर्म म्हणजे आता 50% पळेल पण नाही, पण याच्याविषयी थोडीशी एक प्रश्नाची नोब आहे. बघूया काय होतं आहे. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.